पक्ष चालवायचा असेल आणि तुमचा पक्ष असा आहे, माझ्या पक्षामध्ये तर अनेक नेते आहेत, एक मोठं संघटन आहे, दिल्लीला आमचे सगळे नेते मंडळी आहेत, राष्ट्रीय नेते आहेत, पण तुमचा पक्ष हा तुमच्या एका खांबावर उभा असलेला पक्ष आहे. नवीन तुलनेनं, कारण विभाजन झाल्यानंतर तुलनेनं चांगलं यश मिळालेला तुमचा पक्ष आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही बाहेर राहून हे चालवणं कठीण नाही, पण तुम्ही सरकारमध्ये आलं पाहिजे, ते त्यांनी मान्य केलं. आता काय असतं बघा, जसं तुम्ही म्हणाल माझ्या चेहऱ्यावर हास्य नेहमीच असतं, फार क्वचित असं असतं, तसं त्यांच्या चेहऱ्यावर फार कधी हास्य नसतं, तुम्ही जर बघितलं असेल. पण ते मुख्यमंत्री होते तेव्हाही तसाच चेहरा होता, तर कोणी इंटरप्रिटेशन केलं नाही. आणि उपमुख्यमंत्री झाल्यावर तसा चेहरा पाहिल्यावर बघा हसतच नाही, हे नाराजच आहे, असं इंटरप्रिटेशन झालं. त्यामुळे हे जे काही व्यक्तिमत्वाचं इंटरप्रिटेशन होतं, हे तो काळ, ती परिस्थिती अनुसार होतं, तसं ते होतं. पण म्हणजे यात असं मत करून घेणाऱ्यांचा फार दोष नाही.